नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, कपाशीची पेरणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कपाशीला पहिलं खत कोणतं द्यायचं आणि पहिलं खत केव्हा द्यायचं? कारण योग्य वेळेत योग्य खत दिलं नाही तर कपाशीची जोमदार वाढ होत नाही, मुळांची चांगली वाढ होत नाही आणि भविष्यात बोंडधारणाही चांगली होत नाही. त्यामुळे आता योग्य खत देणं गरजेचं असतं. पण अनेक शेतकरी घाईत किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे अयोग्य खत वापरतात आणि सुरुवातीपासूनच पिकाची वाढ कमी होते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत कपाशीला पहिलं खत कोणतं द्यायचं, पहिलं खत केव्हा द्यायचं, त्याचबरोबर पहिलं खत देताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, कपाशीच्या सुरुवातीच्या वाढीसाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं संतुलित पेरणीनंतर भेटले पाहिजे. कपाशीला सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसात झाडाच्या मुळाची वाढ होत असते. या काळात जर योग्य अन्नद्रव्य मिळालं तर झाड मजबूत बनतं आणि पुढची वाढही चांगली होते. तर पहिलं खत कोणतं द्यायचं त्याविषयी बघू. मित्रांनो, कपाशीला पहिल्या खताच्या डोससाठी 4 प्रकारची खत सांगणार आहे. त्यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याचा वापर आपण करू शकता. तर मित्रांनो, पहिल्या डोसमध्ये कपाशीसाठी आपण 10-26-26 हे खत घेऊ शकता. 10-26-26 हे खत कपाशीसाठी खूप उपयोगी ठरू शकतं, कारण यात नत्र पण असते, फॉस्फरस पण असते आणि पालाश पण असते, ज्यामुळे झाड मजबूत राहतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पुढे बोंडधारणेलाही चांगली मदत होते. यानंतर मित्रांनो, आपण DAPचा पण वापर करू शकता, पण त्यासोबत आपल्याला पोटॅश घ्यावे लागेल. मित्रांनो, जर आपल्या जमिनीमध्ये नत्र कमी असेल तर DAPचा पर्याय आपल्यासाठी खूप चांगला असू शकतो. DAPमध्ये 18% नत्र आणि 46% फॉस्फरस असते. फॉस्फरस मुळांची वाढ करतो आणि सुरुवातीच्या वेळेत झाडाला ताकद देतो. यानंतर मित्रांनो, आपण 12-32-16 या खताचा पण वापर करू शकता. याचे पण रिझल्ट खूप छान आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, ही 3 खते जास्त प्रमाणात कपाशीसाठी वापरली जातात. मित्रांनो, या तीनही पैकी जर कधी आपल्याकडं उपलब्ध नसेल तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट व त्यासोबत पोटॅश घेऊन कपाशीला देऊ शकता. याचा पण रिझल्ट तुम्हाला चांगला बघायला मिळेल. आता या सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण कपाशीला पहिलं खत केव्हा द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, कपाशीला पहिला खताचा डोस हा पेरणीच्या आधी ज्या ठिकाणी आपण लागवड करणार आहे त्या ठिकाणी टाकून देऊन पेरून देऊन शिफारस केली जाते. पण जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही पेरणीनंतर साधारण 15 दिवसाच्या आत पहिलं खत कपाशीला दिलं पाहिजे. या वेळेत झाडाची वाढ सुरू झालेली असते आणि त्याला अन्नद्रव्याची जास्त गरज असते. मित्रांनो, तुम्ही पीक उगवल्यानंतर खत देत असाल तर खत देताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. खत झाडाच्या अगदी खोडाला लागून देऊ नका. जास्त प्रमाणात खत वापरू नका. नेहमी ओलसर जमिनीत खत द्या आणि शक्य असेल तर माती परीक्षणानुसार खत वापरलं पाहिजे, कारण प्रत्येक जमिनीची गरज ही वेगळी असते. तर मित्रांनो, कपाशीला पहिलं खत योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात दिलं तर सुरुवातीपासूनच पिकाची चांगली वाढ होऊ शकते. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहिती नेहमी मिळण्यासाठी आपली शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.